स्ट्राइक वरती सुशांत हावळे, नॉन स्ट्राइक वरती समाधान आणि गोलंदाजी मार्क वरती आहे सोहेल सोहेल मुजावर. गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. पहिले षटक घेऊन आलाय सोहेल मुजावर. गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. अर्शान चॅम्पियन्स चा खेळाडू आणि हा सामना दोन्ही टीमला जिंकणं गरजेचं आहे. अर्शान चॅम्पियन्सनी एक सामना जिंकलाय आणि यंगस्टारने 2 सामने जिंकलेत. पाहूया काय होते. पहिला चेंडू, सामन्याचा पहिला चेंडू खेळून काढलाय हलक्या हाताने सुशांतने. त्यावरती सुशांत धावलेच्या पॅट मधून आली आहे पहिली धाव. आपलं खातं आणि संघाचं खातं उघडलं गेले पहिल्या चेंडूवरती आणि स्ट्राइक वरती आणले गेले समाधानला. समाधान परीट ऑन स्ट्राइक असेल. शॉर्ट पिच चेंडू, एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकतोय सोहेल आपल्या संघासाठी. मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट आणि धाव फलक हलता झालाय. धाव फलक झालाय तो 3 धावा. 3 धावा कंप्लीट झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, एक डिक्लेअर. पॅचची कडा घेऊन चेंडू मागे गेला परंतु त्याची थोडीशी मिसफिल्डिंग झाली. त्यावरती सिंगल धाव आली आहे डिक्लेअरच्या रूपात. ही सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली ती 4 धावा कंप्लीट. आणि आता मात्र येथे दिशाहीन गोलंदाजी बनावी लागेल. वाईट बॉलचा इशारा आणि एक सिंगल अशा 2 धावा घ्यायच्या आहेत आणि या 2 धाव्याने पुन्हा एकदा स्कोर वाढतोय. धावसंख्या झाली ती 5. एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धाव फलक आहे 6 धावांवरती. एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला गेलाय समाधानचा. समाधान पूर्णपणे इथे बीट झालाय आणि ओव्हरची सांगता होईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. 1 ओव्हर धावसंख्या झाली ती 7. डीजे आर्या गाणं लावा. प्रत्येक ओव्हर नंतर कृपया टीम मीटिंग करायची नाही आहे. नासिर भैया रहीम सोलापुरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू रहीमचा. अगदी गुडलेन चेंडू, थोडा उसळता चेंडू परंतु दिशाहीन आहे आणि त्यामुळे वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडून. पंच मुकेश शिकलकर आणि तिकडे साहिल मोमेन सर यांच्यात होती पंचगिरी. एक चांगली पंचगिरी बनावी लागेल. पंचकोशीत नावाजलेले पंच या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एकदा फायनलच्या दिशेने खेळून काढला चेंडू, त्यावरती वन बाउंड सरळ जाईल सीमारेषा पार. 4 बॉल बघायचा लगेच. बॉल बॉय बॉल बघायचा आहे, लगेच आत टाकायचा बॉल. बॉल बॉय कृपया लगेच आत टाकायचंय. सामना चालू करून घ्यायचा पंचांनी. चला पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने ऊन सोडवलं गेलाय, त्यावरती किती धावा? 6 धावा लिहिल्या गेल्या आणि आलाय नोबेल हॉस्पिटल षटकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, त्यावरती फायनलच्या दिशेने खेळून काढला, त्यावरती यासिन ताज आहे तिथे फिल्डर. 38च्या आत 1 रन कंप्लीट केली जातीये आणि धावसंख्या झाली ती 19. धावा कंप्लीट झाले, 3 चेंडू झाले टाकून. या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र थोडा ओव्हर चेंडू तिथे खेळता आला नाही, पूर्णपणे बीट झालाय, खोलले गेले तिथे. 1 धाव डिक्लेअर मिळतीये. फास्ट डिलिव्हरी. मात्र येथे पुढे एकदा खेळायचा होता, ब्लॉकल चेंडू केला, त्यावरती 1 धाव बॅटने काढलीस डिक्लेअरच्या रूपात आणि धावसंख्येत भर. धावफलक हलता झालाय, धावसंख्या झाली ती 21. बिनबाद 21 अशी धावसंख्या आहे. ऊन सोडवला गेलाय, त्या खाली फिल्डर येतोय काय पाहायचंय आणि ते कॅच मिस झालाय. थोडासा फिल्डर पोहोचू शकला नाही. चांगला रनअप केला बीकेने, परंतु तिथे पोहोचू शकले नाही बीके. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 22 धावा कंप्लीट. आणि पुन्हा एकदा बोलूया आपण डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. धावसंख्या झाली ती 23 धावा कंप्लीट झाल्या आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, त्यावरती ऑफसाईडला खेळून काढलाय. 1 धावेचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि आताच्या बॅटसाठी आपण पाहताय डीजे आर्या. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, मात्र खूपच बाहेर आणि वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त धावसंख्येत भर. पुन्हा एकदा धावफलक हल्लाय आणि धावफलकावरती धावा दिसत आहेत त्या 25.
ब्लॉकल चेंडू केला त्यावरती पाण्याच्या दिशेने खेळून काढला चेंडू. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहे सुशांत. सुशांत अगदी आपल्या नावाप्रमाणे आता बॅटिंग करतोय, शांत खेळतोय. पुन्हा एकदा खेळायचा होता तिथे. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ मागे जातोय. एक धाव डिक्लेअरच्या रूपात मिळतीये आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 27. बिनबाद 27 अशी धावसंख्या आहे. तर पंचांनी आवर्त घ्यायचा, फास्ट खेळवायचा सामना. पुन्हा एकदा आऊन सोडवला गेला चेंडू. सरळ जातोय सीमा पार 6 धावांसाठी आणि येतोय नोबल हॉस्पिटल षटकार. हा चेंडू थोडं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू घेता आलाय. तिथे बीट झाला गेला सुशांत हावळे. मैदानाच्या आतमध्ये एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. काय गोलंदाजी सुहेल भुजावर कडून लाजवाब बनावी लागेल. चांगला कमबॅक, 1-6 झाल्यानंतर काय कमबॅक केलाय, काय चेंडू टाकलाय सुरेख टप्प्यावरती. सुरेख गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बेडविकेच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आणि प्रेक्षकांसाठी एक खुश खबर आहे. कॅश धरेल त्याला SRS लॅब तर्फे 100 रुपयाचं प्राइज आहे आणि प्रत्येक कॅशला 100 रुपये आहे. फक्त तो प्लेअर नसावा. सगळ्यांसाठी ओपन प्राइज आहे, कोण पण असू दे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 35 धावा कंप्लीट होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 4थी ओव्हर घेऊन आता मात्र BK गोलंदाजी मार्गवरती. बिस्मिल्ला खान गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. काय गोलंदाजी कालच्या सत्रात लाजवाब केली होती. आता मात्र पाहावं लागेल. पुढे आहे समाधान परीट. उंच उडवला गेलाय, कर्पूर समाचार घेतला गेलाय. पहिल्या चेंडूवरती गेलाय सरळ बाहेर. 6 धावांसाठी आलाय नोबेल हॉस्पिटल षटकार. बॉल बघायचा बॉल. पुन्हा एकदा तिथे गुडले चेंडू. काय क्षेत्ररक्षण होता, क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून सरळ सीमा पार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा शॉट खेळला गेलाय. खरपूस समाचार घेतोय ते बीकीचा समाधान परीट. त्याची बॅट बोलली आहे आज, लाजवाब बोलली आहे. चांगला चेंडू बनावा लागेल. रॉस्टमच्या बाहेर गेला, थोडा उसळता चेंडू खेळता आला. आता मात्र बीट झालाय, पूर्णपणे खोललं गेलं. डॉट चेंडूची सांगता होतीये.
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्यावरती खेळला गेलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण झाली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करताना पाहतायत दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक हलता झालाय. धावफलक झाला असेल 47 धावा कंप्लीट. आता मात्र येथे खेळण्याचा प्रयत्न थोडासा आणि ते अपील झाली आहे, हलकी अपील. त्यावरती काय निर्णय असणार आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव संकेत भर आणि या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजेच या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल 2.5 मिनिटाचा युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट. काय गोलंदाजी पीके कडून. सुंदर गोलंदाजी. पुढे एकदा डॉट बॉलची सांगता. लाजवाब कमबॅक केला गेलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि देते पूर्णपणे सक्सेसफुल. 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार. जबाब झालाय. धावसंख्या झाली ती 54 आणि पुन्हा एकदा आपण जाऊया सुमधुर गाण्याकडे आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट. धावसंख्या झाली आहे ती 54 धावा कंप्लीट झाल्या धावबलकावरती. जरा आवडतं घ्या पंच कृपया. यंगस्टारचे खेळाडू जायचंय बाहेर. यंगस्टार
4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 54 धावा. पुढे एकदा 5 मध्ये जाऊया आपण. आणि नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये अझर मकानदार. आणि आता मात्र सुशांत स्ट्राईक वरती आहे. शांत खेळतोय सुशांत नावाप्रमाणे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आणि डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला चेंडू. आता मात्र सुशांतची बॅट बोलली आहे आणि चांगलीच बोलली आहे. त्यावरती मिळाले आहेत 6 धाबा. बॉल बघायचा आहे लगेच. जरा बॉल बघायचा आहे. सांगता होतीये मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा सुशांतची बॅट काय बोलली आहे. याच्या अगोदरच्या बॉल वरती 6 धाबा मिळवल्या गेल्या. त्यानंतर चांगला कमबॅक अझर कडून. पुन्हा एकदा वरपी चेंडू खेळून काढलाय सरळ बॅटने. त्यावरती बीके कडे चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. आणि आता स्ट्राईक वरती समाधान परीत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आणि येथे रनआउटची देखील संधी आणि साधली गेली. रनआउट झालाय समाधान परीत. जावं लागेल बाहेर. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. आणि जसा तो बाहेर चाललाय तशी एंट्री झाली आहे मैदानामध्ये. संकटकाळी मयूर माळी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येताना. मला फटका खेळायचा होता पण बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय 1 डिक्लेअरच्या मध्ये. आणि 1 डिक्लेअर अशी धाव मिळतीये. धाव फलक हलता झालाय. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 62 धावा. 62 रन्स कंप्लीट झाले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक वरती खेळणार आहे मयूर माळी. आयकॉन प्लेयर या टीमचा कॅप्टन देखील आहे. जिम्मेदारी उचलली आहे. खांद्यावरती घेतली आहे फलंदाजी आणि ती करावी लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे खाली आणि फिल्डरने कॅच काय घेतलाय. लाजवाब टुर्नामेंट ऑफ द कॅच आणि नाईट ऑफ द कॅच बनावा लागेल या कॅचला. काय एफर्ट दिलाय. लाजवाब एफर्ट. आणि नासिर शिरगावे सर यांच्या हस्ते कॅच घेण्यात आलाय. काय कॅच घेतलाय. लाजवाब कॅच बनावा लागेल. आणि या कॅच साठी प्राइज आले वसीम भाई यांच्याकडून 200 रुपयाचे प्राइज माझ्याकडे जमा आहे. मॅच झाल्यानंतर घ्यायचं आहे नासिर भैया. काय कॅच घेतला गेला. लाजवाब कॅच म्हणावा लागेल. पुन्हा एकदा जर रिप्ले दाखवा. स्क्रीनवरती पाहू शकताय आपण कॅच काय घेतलाय. टुर्नामेंट ऑफ द कॅच आणि नाईट ऑफ द कॅच म्हणावा लागेल. लाजवाब कॅच.
आणि आता मैदानाच्या आतमध्ये राज आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सरळ खेळून काढलाय. त्यावरती आहे तिथे फिल्डर तयार आणि एक धाव मात्र इथे कंप्लीट झाली आहे. आझर होता तिथे तयार. लाजवाब फिल्डर देखील आहे आझर. फिल्डिंग चांगली केली आझरनी. धावसंख्या झाली ती 63 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या 63. हाफ ट्रॅकर चेंडू उंचवला गेलाय. सरळ फेकून दिलाय बाहेर. 6 धावांसाठी. बॉल बघायचा लगेच. बॉल बघा लगेच टाका. सहावी ओव्हर चालू आहे. धावसंख्या झाली ती 69 धावा. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू बाकी आहेत अजून या ओव्हरचे. पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्टंप वरून गेला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता होती तिथे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. त्याखाली फिल्डर येतोय. काय चॅच होईल काय. झाला नाही. बॉल लागला गेलाय. बघायचाय जरा पहिला. बॉल लागलाय जोरात जरा बघा. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि या एक धावेने धावसंख्येत भर. धाव फलक घालता झालाय. धावसंख्या झाली आहे ती 70 धावा टीमच्या कंप्लीट झाल्या आहेत. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. उंच सोडवण्याचा प्रयत्न तिथे फसला गेला राजकडून आणि डॉट चेंडूची सांगता मैदानामध्ये आणि ओव्हरची सुद्धा सांगता होईल आणि 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 70. 2 गड्याच्या मोबदल्यात 70 धावा. प्रेक्षकांना एक सांगायचं आहे SRS लॅब तर्फे आपल्याला 100 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक कॅचला 100 रुपयाचं प्राइज आहे. SRS लॅब यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा खेळून काढला लॉंगऑफच्या दिशेने. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषक त्या स्टेजवरती सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि ऑन साइडला आलाय चेंडू. त्यावरती एक धाव कंप्लीट केली गेली. स्ट्राईक वरती आहे सुशांत. अजून देखील शांत आहे. चांगला फटका. मी असं बोललो की 6 मारतोय त्यामुळे सुशांत शांत खेळत नाही. आता मात्र त्याची बॅट बोलली जातीये आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे भरमसाठ. 78 धावा कंप्लीट. 78. पुन्हा एकदा उंच उडवला गेलाय. त्याखाली फिल्डर आहे. आता होईल का जज आणि डेफिनेटली केलाय जज
आणि धावा लागेल सुशांत तावलेला. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि धावा केल्या सुशांतने. 20 चेंडू खेळले गेले. धावा केले त्या 36 धावा कंप्लीट केल्या आहेत. सुशांतची चांगली बॅटिंग म्हणावी लागेल तिथे. डॉक्टर सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटर. येथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि येथे बीट झालाय पूर्णपणे. सागर येथे बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला कमबॅक. चांगला कमबॅक म्हणावा लागेल अझर मकानदार या प्लेअर कडून. एक स्टार प्लेअर आहे अझर देखील. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 78 धावा. 78 रन. 78 रन. 7 ओव्हर कंप्लीट. हॅलो. गोलंदाजी बार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एक जिम्नॅशियमचे खेळाडू आरिफ कागवाडे. सगळ्यांचे आवडते गोलंदाज. ओव्हरपिच चेंडू केला त्यावरती खेळून काढायचा होता परंतु तिथे बसला गेलाय शॉट. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू ओव्हरपिच आणि निर्धाव करून दाखवलाय आरिफ कावगाडे गोलंदाजाचं नाव. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक चेंडू खेळून काढलाय. फाईन लेग वरती फिल्डर आहे तयार आणि येथे कॅच घेतला गेलाय. यासिन ताज फिल्डरचं नाव आहे. कॅप्टन देखील आहे टीमचा आणि तिथे चांगला कॅच बनावा लागेल यासिन ताज कडून. आणि आता आलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आरिफ. चांगला फटका आणि त्यावरती केविल काढलाय लॉंगॉनच्या दिशेवरती. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु परत पाठवलं गेलं आणि एक धाव कंप्लीट. एक धावेने धावसंख्येत वर. धावसंख्या झाली ती 79. धावा कंप्लीट. 3 चेंडू झाले टगून. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून या इनिंगचा. हाफ ट्रॅक चेंडू खेळून काढला मिड विकेट वरती जाईल. 1 बाउन्स सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॉल बघायचा लगेच.
नो बॉल हॉस्पिटल, बाउंड्री आली आहे. आणि धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय सपाट्याने. धावसंख्या झाली आहे ती 83 धावा, 83 रन्स. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय. वन बाउन्स, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पुन्हा एकदा घ्यायचंय. 4 धावा स्कोरनी आणि या धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे की 87 धावा कंप्लीट. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू खेळून काढला. येथे मात्र याच्या बागे फिल्डर नासिर शिरगावे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव काय होत नाही. तिसऱ्या धावावरती रनआउट आणि धावा कंप्लीट झाल्या आहेत त्या 90 धावा झाल्या आहेत. 91 धावांचा वन असेल पुढच्या टीम समोर. अर्शान चॅम्पियन्स यांना 91 धावांचं टार्गेट देण्यात आलंय. बॉल द्यायचा, बॉल बॉल चूज करायला यायचंय. एकोणनव्वद झालाय, 90 पाहिजे. 89 झालाय सर, 90 पाहिजे. बॉल चूज करायला यायचा लगेच. काय कॅच घेतलाय यासिन ताज. लाजवाब कॅच बनावा लागेल तिथे मिड विकेटच्या दिशेने. अतिशय उत्कृष्ट कॅच बनावा लागेल. आणि आता मात्र लाईनअप करून घ्यायचंय. यंगस्टार या टीमने लाईनअप करून घ्यायचंय. लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डॉक्टर श्रीधर जाधव यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतोय. आग्रहाचं निमंत्रण आहे. या टीमचे ऑनर आहेत श्रीधर जाधव यांची टीम आहे. 90 झालाय, 89 झालाय. 90 पाहिजे जिंकण्यासाठी. लाईनअप करून जावा घ्यात सर, जावा घ्यात. झालं का नाही? अरे काय काय 12 बॉल काय. बॅटर येऊन ताबल्या मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. खूप वेळ झालाय आपल्यासाठी. यंगस्टार टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ करू नका. अर्शान चॅम्पियन्स आणि यंगस्टार यांच्यात होणारा हा सामना आपण पाहतोय स्क्रीनवरती. आणि पुढच्या टीमने दावा केले त्या 89.
90 धावांचं टार्गेट आहे पुढच्या टीम समोर. अर्शान चॅम्पियन्स ही टीम असणार आहे. 90 धावा चेस करायचे आहेत. पाहूया आता बॅटर मैदानामध्ये कोण येतोय. आणि मैदानामध्ये एंट्री होतीये. या टीमचे कॅप्टन स्वतः मैदानामध्ये एंट्री करतायत. ओपनिंग साठी बॅटिंग साठी जात आहेत यासिन ताज आणि ब्रँडो मैदानात आहे. निलेश ब्रँडोला घेऊन बाहेर या. बॅटर यासिन ताज strike वरती. यासिन ताज आणि इकडे शाबाज पकाच. स्ट्राईक वरती यासिन ताज, नॉन स्ट्राईक वरती शाबाज बकाली आणि बॉलिंग मार्क वरती संतोष. काय म्हणतोस? पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. चांगला फटका. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि संघाचं आणि आपलं खातं खोललं गेलंय. यासिन ताजच्या बॅट मधून आली आहे पहिली धाव. चेसिंग करतानाची पहिली धाव आली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय शाबाज बकाली. साईल सरळ डोक्यावरून वन बाउन्स बाउंड्री आली आहे. दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला गेला. नोबेल हॉस्पिटल चौकार येतोय आणि धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 5 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 चेंडू झाले टाकून. आता मात्र फटका फसलाय. त्या खाली फिल्डर आहे तयार आणि ते कॅच. नो बॉलचा इशारा पंचांकडून. काय जीवनदान. शाबाज बघालेला फटका फसला होता परंतु तिथे जीवनदान बिबर टाकला गेलाय आणि फ्रीट असेल पुढचा चेंडू. आणि फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती असणार आहे या टीमचा कॅप्टन यासिन ताज. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू. पॉइंट डीप वरती खेळला चेंडू. त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि या 2 धावेने धावफलक हल्लाय. थोडासा धावफलक झालाय तो 9 धावा कंप्लीट झाल्या आहेत. उलटा चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. विमल टाकला गेलाय. पुन्हा एकदा फ्रीट असेल आणि आता मात्र स्ट्राईक वरती शाबाज.
आणि फ्रीट असेल पुढचा चेंडू. फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती शाबाज बघाली ऑन स्ट्राईक. किती फायदा उठवतोय फ्रीटचा पाव लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू उंच डावला त्याखाली फिल्डर आहे परंतु बुपचा चेंडू असल्यामुळे तिथे कॅच आउट नसणार आहे आणि एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल शाबाजला. या धावेने धावसंख्या झाली आहे ती 12 धावा कंप्लीट. 4 चेंडू झालेत अजून 2 चेंडू बाकी आहेत संतोषचे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न पटका बसलाय त्याखाली फिल्डर येतोय आणि येथे जज केला जाईल यासिन ताज. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समन यायचा लगेच. आणि मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे सुहेल मुजावर. सुहेल मुजावर यांची एंट्री झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडूला खेळून काढला फाईन लेग वरती. एक धाव डिक्लेअर. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 13 धावा. 13 धावा कंप्लीट झाल्या आहेत. स्ट्राईक वरती सुहेल. काय गोलंदाजी लाजवाब. पहिला चेंडू ओव्हर पिच केला आणि शीतलकडून पहिला चेंडू. ऑन स्ट्राईक शाबाज. उलटॉस केला गेला. फटका बसलाय त्याखाली फिल्डर येतोय आणि येते शाबाज बकाली सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन जाईल. बॅट्समन लगेच यायचंय जरा. 30 यार्ड कंप्लीट करायची आधी बॅट्समन मैदानात लावून द्या.
चांगला चेंडू पुढे एकदा ओव्हर पिच केला, थोडासा पुढे केला चेंडू, तिथे बीट झालाय. आता मात्र इथे पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, तिथे बीट झालाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होतीये. आता मात्र लेग साइडच्या दिशेने केला चेंडू, त्यावरती पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा कंप्लीट झाले टीमच्या. 2 गड्याच्या मोबदल्यात 15 धाबा आपल्याला करायच्या आहेत त्या 90. फुलटॉस केला गेला, परंतु ते बीच झाले थोडस. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा शीतलकडून होते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या स्थिर आहे, 15 धाबा. आता मात्र आडव्या बॅटने खेळला, त्यावरती आहे तेथे तयार. कॅच आउट. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं बॅट्समनला. चांगला झेल बनावा लागेल तिथे, एक सुपर झेल राजकडून. आणि बॅक टू द पॅव्हिलियन बॅट्समन गेलाय, त्याची जागा आता कोण घेते पाहायचं आहे. आणि त्याची जागा मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन बॅटर बिस्मिल्ला खान. बीके चीन ड्रीज झाली याच्या मैदानाच्या आतमध्ये. त्याची बॅट बोलण्याची गरज आहे आज टीमला. 90 धावा करायच्या आहेत, 3 गडी बाद झालेत, धावसंख्या झाली ती 15. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या झाली ती 15. आणि आता आपल्याला करायच्या त्या 36 चेंडू 75 धावा. 36 चेंडू 75 धावाचा पाठलाग करत असताना स्ट्राईक वरती आहे सुहेल, नॉन स्ट्राईक वरती बीके, गोलंदाजी मार्क वरती संतोष. काय म्हणतोस? पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला ऊन सोडवले, त्या खाली फिल्डर आहे जजमेंट. पाहूया जजमेंट अफलातून. आणि कॅच पकडला गेलाय मयूर माळी. संकट काळी देतोय देते. मात्र नवीन बॅटरची प्रतीक्षा असेल. नवीन बॅटर कोण येणार मैदानाच्या आतमध्ये? धावा करायच्या आहेत 35 चेंडू 75 धावा. समीकरण थोडस लांबलंय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय करण बागडे नावाचं वादळ. येतंय मैदानाच्या आतमध्ये, पाहावं लागेल याची बॅट बोलतीये की आज.
जरा बॅट्समॅन आवरा लवकर. बीके जरा गडबड करायची आहे. मयूर बाई थोडी फिल्डिंग सजवतोय आपल्या टीमसाठी. स्वतः कॅप्टन आहे टीमचा. 2 मॅच जिंकलेत. तिसरी मॅच जिंकण्याची प्रतीक्षा आहे मयूरला. पाहूया काय होते. 35 बॉल 75 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती करण बागडे. आता मात्र ऑफ ट्रॅकर चेंडू खेळून काढला ऑफसाच्या दिशेने. रनआउटची देखील संधी होती. डायरेक्ट हिट लागला असता तर चित्र काही वेगळं असतं. बीके इथे थोडं वाचला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट झाल्या. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 16 धावा. आता मात्र पुढे जरासा सरकलाय धाव फलक. आणि स्ट्राईक वरती बीके. बिस्मिल्ला खान डेंजरस बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुढे एकदा बेड विकेटच्या दिशेने चेंडू गुदगुल्या करत सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. आणि ओन सोडूला गेला चेंडू. त्यावरती पाहावं लागेल. लांबी काय मिळत नाही आहे. त्या खाली फिल्डर आणि ते कॅच आउट झालाय. करण बागडेला परतावं लागते. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. संतोषची चांगली गोलंदाजी. संतोष काय म्हणतोस. याने करून दाखवलं गेले. 1 विकेट घेतली आहे. तिसरी विकेट ह्या इनिंग मध्ये. तिसरी विकेट घेतली गेली. संतोष साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी लाजवाब. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर एक स्टार खेळाडू जिम्नॅशियमचा अझर मकानदारची एंट्री झाली आहे. धावसंख्या झाली ती 17. 5 गडी बाद झालेत. आणि अझर मकानदार आता स्ट्राईक वरती असणार आहे. एक स्टार खेळाडू जिम्नॅशियमचा. हाफ ट्रॅकर चेंडूला खेळून काढले. पुन्हा एकदा फिल्डर आहे. पुन्हा एकदा कॅच. काय 4थी विकेट. संतोष काय म्हणतोस. काय गोलंदाजी केली आहे संतोषने. संतोष साठी टाळ्या आता मात्र प्रेक्षकातून झाल्या पाहिजेत. 4 गडी बाद केलेत संतोषने. लाजवाब गोलंदाजी. आणि आता मात्र एंट्री झाली आहे. इचलकरंजीचा ठाण्या वाघ नासिर शिरगावेची एंट्री. काय स्टार खेळाडू आहे. लाजवाब. आणि आता मात्र संतोषचा हॅट्रिक चेंडू असेल. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल वरती स्ट्राईक वरती इचलकरंजीचा ठाण्या वाघ स्टार खेळाडू 5 स्टार खेळाडू नासिर शिरगावे सर ऑन स्ट्राईक असतील. आणि गुड लिव्ह. इथे मात्र गुड लिव्ह करून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती ओव्हरची सांगता. आणि धावसंख्या झाली ती 17 धावा. आणि आपण पुन्हा एकदा जाऊया आता डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. आणि यापुढील पुढचा आवाज असेल आर्या बेर्डे सरांचा. आर्या बेर्डे सर.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 मध्ये मयूर माळीला पाहतोय. पहिला बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. या चेंडूवरती धावकोटी मिळत नाहीये आतापर्यंत. आपण पाहिलं तर 3 रात्रीमध्ये जो संघ शेवटचा सामना खेळतोय, चेस करत असताना एकही सामना अजूनही जिंकलेला नाहीये. आणि या मॅच मध्ये देखील तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 29 मध्ये आवश्यकता 73 ची. फटका फसला, बॉल हवेत, कॉट अँड बोल्टची संधी, संधीचं सोनं. आणखीन एक विकेट, फलंदाज टाटा बाय बाय. आणखीन एक धक्का, 7वा फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतपरे, इचलकरंजीचा युवा सितारा, अपकमिंग सुपरस्टार ऑफ इचलकरंजी अर्थातच प्रथमेश माने बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतो. 28 मध्ये 73 ची आवश्यकता आहे. 17 या आकड्यावरती 7 विकेट, 7 फलंदाज 17 या आकड्यावरती बाद झालेत. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतपरे करत असताना पाहायला मिळतोय यंग स्टारचा संघ. 17 धाव फलकावरती, 28 मध्ये 73 ची आवश्यकता. मयूर माळी इथे यशस्वी राहिलाय. अजूनही प्रेक्षकांना आशा आहे हा सामना चांगला रंगेल. यावेळेस देखील अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या खूपच बाहेरचा बॉल, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 17 या आकड्यावरती धावसंख्या, 17चा खतरा बसला फलंदाजांना, कारण आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. 27 मध्ये 73 ची आवश्यकता आहे. बॅक टू बॅकच्या येणाऱ्या विकेट आणि त्यामुळे दबाव अर्शन चॅम्पियन वरती. बॅकफुटला गेले, फटका, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 19 या आकड्यावरती 26 मध्ये 71 ची आवश्यकता आहे. या धावा बनवल्या जाऊ शकतात, मात्र गेलेल्या विकेट्स कुठेतरी दबाव बनवणाऱ्या राहतील अर्शन चॅम्पियन संघावरती. 19 या आकड्यावरती धावफलक, 26 मध्ये 71 ची गरज. बाउन्सर सरप्राईज केलंय, व्हाईट बॉलचा इशारा पंच साहिल मोमीन सरांचा येतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती आता पोहोचते. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावरती आता पोहोचते. फटका फसला, बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली, कॉट अँड बोल्टच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का, धक्के पे धक्का, तू चल मैं आया. आणखीन एक फलंदाज, बॅक टू दी पवेलियन. आणखीन एका फलंदाजाची विकेट, ऍक्शन रिप्ले, लेग कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला, त्यानंतर ऑन साइडला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर कॉट अँड बोल्टच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आली. 8वा धक्का इथे बसतोय. 25 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासत असताना पाहायला मिळते. हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील माघारी परतत असताना पाहायला मिळतोय, कारण हा सामना आता वन साइड आपण पाहतोय. वन वे ट्रॅफिक हा सामना पूर्णपणे यंगस्टार संघाच्या बाजूने झुकलाय. जरूर 25 मध्ये 69 धावा बनवल्या जाऊ शकतात, मात्र त्या प्रकारचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. यंगस्टार संघाचे संघमालक आदरणीय सन्मान्य डॉक्टर श्रीधर जाधव सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक मॅजिकल बॉल, डॉट बॉल षटकाची झाली सांगता. 4 षटकांचा केस संपला. 21 त्या आकड्यावरती धावफलक. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा वेळ असणारा 2.5 मिनिटाचा अवधी दोन्ही संघांसाठी. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झाला इथे समाप्त. 2.5 मिनिटाचा अवधी दोन्ही संघांसाठी होता स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी. आता तो वेळ समाप्त झालाय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 69 ची आवश्यकता आहे. सागर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 5 ची जबाबदारी इथे त्यांच्या खांद्यावरती दिली जाते. 5व्या षटकामध्ये सागर पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू मध्ये 69 बनवायचे आहेत. पहिला बॉल सागरचा. पहिला बॉल वरती बॅटची कडा नासिर शिरगावे वरतीचा प्रवास करावा लागतोय. 9वा धक्का 9वा फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरीफ दाखवत असताना पाहायला मिळतात. अरीफ यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 21 या आकड्यावरती 9 फलंदाज बाद झालेत. 9 विकेट 21 या आकड्यावरती गमावल्या जात आहेत. मराठीमध्ये एक म्हण आहे, उराचे कुराडे आणि चुलीची तुंतने अशी बिकट परिस्थिती सध्याच्या घडीला अर्शान चॅम्पियन संघाची इथे पाहायला मिळते. 21 या आकड्यावरती धावफलक. 23 बॉल 69 ची आवश्यकता. मैदान आता मोकळ होत चाललंय कारण प्रेक्षकांना देखील जवळपास या सामन्याचा रिझल्ट समजलाय. 21 या आकड्यावरती धावफलक. आता अगदी पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय आता संघ. गोलंदाजी मार्क वरती अर्थातच RS खान सर यांना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा यांचा देखील राहिला. त्यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती केलाच होते फेरबदल. डॉक्टर रहीम खान सर आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या षटकाची उर्वरित चेंडू हाताळण्याची जबाबदारी घेतली. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक येतात टीप मधून. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे सरसावते. 22 आकड्यावरती धावफलक. 22 बॉल 68 धावांची आवश्यकता. 22 मध्ये 68 बनवायच्यात. षटक क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 9 फलंदाजांना समोरचा रस्ता दाखवलाय. कमी गतीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न चाललाय सर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 22 या आकड्यावरती धावफलक. 21 मध्ये 68चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तसा सामना पुढे जातोय तसा यंगस्टारचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतो. आडवा बॅटने याही वेळेस ऑन साइडला टर्न केलं जाते. सिंगल फक्त आणि फक्त पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 23 या आकड्यावरती धावफलक. 20 मध्ये 67 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 20 चेंडू 67 धावा बनवायच्या. इथून पुढे 20 ची सरासरी आपल्याला राखायची. कमी गतीचा बॉल ऑन साइडला टर्न केले जाते. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होते. अतिशय संत गतीने चालू असलेला हा दुसऱ्या इनिंगचा खेळ, दुसऱ्या डावाचा खेळ अतिशय संत गतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 19 बॉल 66 ची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला शॉर्ट आर्म पुलचा फटका. धावा किती मिळत आहेत? 2 धावेंसाठीचा हा फटका पाहायला मिळतोय. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर पोहोचते ती म्हणजे थेट 26 आकड्यावरती. षटकाची समाप्ती. 5 षटकांचा केस. एका धावेसाठी हा फटका. ओके. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 चा केस संपतो. 25 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस. मयूर माळी आलेत गोलंदाजी मार्क वरती 6व्या षटकामध्ये. मयूर माळी यांना आपण पाहतोय. 18 मध्ये 65 ची आवश्यकता आहे. संघाचा महत्वाचा खेळाडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपात एक सिंगल मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर बदलली जाते. 26 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचते.
17 मध्ये 64ची आवश्यकता आहे. 17 चेंडूमध्ये बनवायच्या 64 धावा. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. विकेट किपर पोचतायत. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावरती 16 चेंडू 63ची आवश्यकता आहे. पूर्णपणे या सामन्यावरती पकड मजबूत केले. अर्थातच यंग स्टार संघाने अर्शन चॅम्पियन संघाला पूर्णपणे पिछाडीवरती ढकलल्या. स्विंग अँड अ मिस. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाली. 15 मध्ये 63ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. आतापर्यंतची ही चौथी रात्र आपण पाहतोय. अजूनही चौथ्या रात्रीमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये रन चेस झालेला नाहीये. गोलंदाजांचा दबदबा शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलाय. हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती 15 बॉल 62ची आवश्यकता या मॅच मध्ये. 15 चेंडू 62 धावा बनवायचे आहेत. पुढचा बॉल. फुललेनचा बॉल लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. लॉंग ऑनला हवाई यात्रेसाठी 6 धावेची मोहर. आलाय नोबल हॉस्पिटल षटकार. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतपर्यंत. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका आला. रहीम सोलापूर याच्या बॅटमधून. आता 14 मध्ये 56ची गरज आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आता पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मयूर माळीचा क्लास मैदानाच्या आतपर्यंत दाखवला जातोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 34 या आकड्यावरती धावफलक. 13 बॉल 56ची आवश्यकता या मॅच मध्ये. ऑन साइडला आडवा बॅटने स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 10वी विकेट. 10वा धक्का. रहीम सोलापुरे बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर अवधूत आलेत मैदानाच्या आतपर्यंत. पुन्हा एकदा रहीम खान डॉक्टर यांना आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल स्वीप केला मिड विकेटला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 35 या आकड्यावरती. 11 मध्ये 55ची आवश्यकता आहे. 11 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 55 धावा. सामन्यामध्ये आता पूर्ण ड्रायव्हिंग सीट वरती. कमी गतीचा बॉल. यावेळेस देखील मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जाते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये शीतल आहेत. एकच धाव. पुन्हा एकदा धावफलकावरती. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुन्हा एकदा 36 या आकड्यावरती. 36चा आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. 10 बॉल 54ची आवश्यकता आहे. 10 मध्ये 54 बनवायचे. डॉक्टर रहीम खान यांनी गोलंदाजी अगदी उल्लेखनीय केल्या. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती व्हाईटच्या स्वरूपात लगावली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 37 या आकड्यावरती. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल. याही वेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. वारंवारचे येणारे डॉट बॉल आणि त्या डॉट बॉलने दबाव बनवला जातोय तसंच प्रतिस्पर्धी संघावरती. 9 मध्ये 53ची गरज. वारंवार डॉट बॉल हाताळले गेले त्यामुळेच या संपूर्ण सामन्यामध्ये पिछाडीवरती बागफुटला गेले. यावेळेस स्टेप आउट करत असताना फटका केला. क्षेत्ररक्षक धावतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही दिसत नाहीये. एका धावेवरती थांबवलंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 38 या आकड्यावरती. 38 ऑन द बोर्ड. 8 मध्ये 52 सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. कुठेतरी कमी पडलाय संघ. अर्थातच विचार केला तर अर्शन चॅम्पियनचा संघ.
फटका बसलाय विकेट किपर चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट आली. आणखीन एक धक्का बसतोय. दरम्यान 38 या आकड्यावरती 11वा फलंदाज बाद झालाय. सात बॉल 52ची आवश्यकता आहे. इम्रानला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडू 52 सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. कट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. धावसंख्या 39 या आकड्यावरती सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ असेल, दुसऱ्या इनिंगचा खेळ असेल, दोन्ही इनिंगच्या खेळामध्ये दोन्ही डावांच्या खेळामध्ये यंगस्टार्स संघ हा आघाडीवरती पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात एक. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. 40 या आकड्यावरती धावफलक 7 षटकांच्या अखेरीस. राज आलेत गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी राज यांच्या खांद्यावरती दिली जाते. चाळीस आकड्यावरती धावसंख्या. शेवटचे 6 बॉल 50 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर धाव कोणती मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूंचा खेळ, 4 बॉलचा खेळ. शेवटचा षटकाचा शिल्लक आहे. बॅक फुटला गेले. फटका यावेळेस लाजवाब आलाय. मात्र आता फक्त आणि फक्त धावा मिळत आहेत त्या दोन एका धावेवरती समाधानी राहावं लागते. एका धावेवरती थांबावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचते 42 आकड्यावरती. 3 मध्ये 48 ची गरज. पैकी जरूर झाली. मात्र पुन्हा एकदा एका धावेवरती थांबवलं जात आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 43 या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आडवा बॅटने समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. आणखीन एक धक्का बसलाय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संघ पूर्णपणे अखेर बाद झालाय. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. आणि त्याचबरोबर सामना यंग स्टार संघाने अगदी मोठ्या फरकाने जिंकलाय. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषकाचं हे 4थं पर्व. आणि या 4थ्या पर्वाचा आजचा 5वा दिवस, 5वी रात्र झाले समाप्त. आणि या शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेत